जय श्रीराम. जय श्रीराम. थँक्यू. अजून जोरात बोलता येईल. जय श्रीराम. मंच पर उपस्थित सब मान्यवर, ये सब महानुभाव जो है ना, हे सगळे जे आहेत हे फार कीर्तिमान लोक आहेत. त्यांनी आपापल्या क्षेत्रात खूप कामं केलेली आहेत. लेकिन श्याम सुंदर जी, आप मेरे साथ सहमत होंगे कि आज के उत्सव मूर्ति अंजनापुर के लोग हैं. तर अंजनापूरच्या लोकांसाठी टाळ्या वाजवा जोरदार एकदम. मित्रांनो, आज इथे उपस्थित राहायची आम्हाला पण संधी मिळाली, त्यामुळे खूपच आनंद होतो. 2015 मध्ये माझे मित्र बाबासाहेब गव्हाणे यांनी मला जेव्हा सांगितलं होतं की त्यांनी असा काही उपक्रम इथे चालू केलेला आहे, तेव्हाच त्यांना मदत करायचा प्रयत्न केला होता. आमच्या नावाचे पण काही बोर्ड इकडे लागलेले आहेत आणि आता आल्यावर इतका आनंद झाला ते बोर्ड बघून की ही झाडं जी 2015 मध्ये लावली होती ती आजही जगत आहेत. झाडांबद्दल एक संस्कृतमध्ये फार छान सुभाषित आहे. छाया मनस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयं मातपे फलान्यपि परार्थाय वृक्षः सत्पुरुषा इव. याचा अर्थ असा आहे की झाडं स्वतः उन्हामध्ये उभे राहतात आणि लोकांना सावली देतात, आणि तसंच झाडं स्वतः फळं उत्पन्न करतात, पण त्याचा जो आनंद आहे तो लोकांना देतात, पक्ष्यांना देतात. म्हणजे झाडांसारखा परोपकारी जीव कदाचित या पृथ्वीवरती कोणी नाही. काय वाटतं तुम्हाला, मी बरोबर बोलतोय का चुकीचं बोलतोय? अजून एक फार छान सुभाषित आहे. दशकूप समव्यापी दशवापी समो सरः दशहद समो पुत्रो दशपुत्र समो द्रुमः. याचा अर्थ असा होतो की 10 विहिरी या 10 तलावांच्या बरोबर, 10 विहिरी म्हणजे एक तलाव, 10 तलाव म्हणजे 10 सरोवर, 10 सरोवर म्हणजे 10 समुद्र, आणि 10 पुत्र म्हणजे एक वृक्ष. तो वृक्षाचं स्थान एवढं मोठं आहे. पद्मश्री डॉक्टर श्यामसुंदरजींनी जे काम केलेलं आहे, त्यांनी एका मुलीसाठी 111 झाडं लावलीत. तर कदाचित आता इकडे एवढ्या सगळ्या मला मुली दिसत आहेत, तर गुणिले 111 आपल्याला करावं लागेल. करणार की नाही आपण? आवाज नाही आला. करायचं आहे आपल्याला सगळ्यांना. मलाही 2 मुली आहेत, त्यामुळे मलाही तेवढी झाडं लावावी लागणारच आहे. मित्रांनो, फारच छान तुमचा हा उपक्रम आहे. इथे सुद्धा ही सगळी झाडं आहेत, त्यांना जे बोर्ड दिसत आहेत त्यांनी खूप आनंद वाटतो. आणि आता मंदिरात गेलो तो तिथे तुकारामांची पण एक मूर्ती आहे, आणि तुकारामांचाच एक अभंग होता, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती. आणि तो आस्वाद तुम्हाला ह्या इथे परिसरात बसून नक्कीच मिळत असेल. तर आपल्या सगळ्यांना फार फार अभिनंदन की हे तुम्ही काम करताय. आणि बाबासाहेब गव्हाणेंना धन्यवाद की त्यांनी आम्हाला इकडे आमंत्रण दिलेलं आहे. थँक्यू सो मच.